उपाय चांगला आहे रुद्र, पण कुठल्या प्रतिष्ठित घरातला मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होईल? अगदी अगदी तू सुद्धा तिला तुझ्या मनातनं काढून टाकलं असशीलच ना? नाही सर, मी अजूनही श्रावणींशी लग्न करायला तयार आहे. झालेल्या प्रकारानंतर तू श्रावणीशी लग्न करायला तयार आहेस? हो सर. सर मला सांगा, या वयातल्या मुलांकडनं चुका होतात ना, त्यांना कुठे कळणार आहे बरोबर काय आहे चूक काय आहे? आणि अशीच एखादी चूक श्रावणींकडून झाली असेल अनवधानाने, मान्य आहे ती चूक मोठी आहे, पण याचा अर्थ असा होत नाही सर की श्रावणींकडून जी चूक झाली आहे त्यांनी माझं त्यांच्यावरचं प्रेम कमी होईल. म्हणजे देव न करो, पण उद्या आमच्या लग्नानंतर कदाचित त्यांचा ॲक्सिडेंट झाला असता किंवा त्या अपंग झाल्या असत्या, तर मी त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं नसतं ना. मग अशा कठीण परिस्थितीत मी त्यांची पाठ कशी सोडू सर? थँक्यू रुद्र. आज माझा तुझ्यावरचा विश्वास आणि आदर 100 पटीने वाढलाय. रुद्र, अब्रू वाचवलीस तू माझी. बस. सानू, मी काल रात्रीपासून बघते तुला. तुझा चेहरा फार उतरून गेलाय, तब्येत बरी दिसत नाही. एक काम करूया, आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. नाही आई, डॉक्टरकडे जायची काहीच गरज नाही. सध्या तरी आपल्याला हे घर आवरणं लय महत्वाचं. मी ठीक आहे, तू नको काळजी करू. चल आपण घर आवरूया. चल. नको नको, आम्ही ते घाय की. तुला एवढं बरं नसताना तू कशाला पाहिजेस तिथं? तू इथं बस, आम्ही तिघं घर आवरून घेतो. हा, आणि काय झालं तर मला सांग. हाक मार मला. शुभूची असिस्टंट म्हणून तीच योग्य असेल. आणि जर केलास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव श्रावणी. उद्या आपण महालक्ष्मी देवीला जो डायमंडचा हार अर्पण करणार होतो, त्या हाराची पहिली ओवाळणी तुझ्या बाबांनी तुझ्या हातून करायचं ठरवलंय. बाबा, काका काकू, पिहू, माझ्याशिवाय तुम्ही सगळे इथे सुखाने राहा. थांब श्रावणी. तू हे घर सोडून जाऊ शकत नाहीस. तुम्हीच तर मला मगाशी म्हणालात ना, आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा. मग आता का थांबवताय? मगाशी रागात होतो मी, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आता तुला घर सोडून जायची गरज नाहीये. तुझ्या त्या व्हिडिओच्या प्रकरणानंतर सुद्धा रुद्र तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.
बाबा माझं रुद्रवर अजिबात प्रेम नाही. आणि तसं असताना मी त्याच्याबरोबर खोटा संसार थाटू, लग्नाचं खोटं नाटक करू, मला नाही जमणार. आणि मुळात माझ्यामुळे तुमची एवढी बदनामी झाली आहे, माझ्यामुळे त्रास होतो ना तुम्हाला. मग मला असं वाटतंय की मी तुमच्या आयुष्यातनं कायमचं लांब गेलेलंच बरं. येते मी. आबरलीस? प्रेम असंच असतं श्रावणी, प्रेम असंच असतं. आयुष्यात आणि राजकारणात नाव कमवण्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात ना, माझं मला माहिती आहे. त्या प्रेमात धोका मला सुद्धा मिळालाय, पण तो भूतकाळ विसरलो मी. नव्यानं आयुष्याला सुरुवात केली म्हणून आज इथपर्यंत येऊन पोहोचलोय. मला सुद्धा माझ्या विखुरलेल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची, आणि ते मी तुमच्या श्रीमंतीच्या छताखाली राहून नाही करू शकणार. म्हणून मी इकडनं गेलेलंच बरं. घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला तुला जे हवं ते वैभव आजपर्यंत दिलेलं आहे. तुला गाडी, शिक्षण, कपडा लत्ता, ऐशोआराम यात काहीही कमी पडू दिलं नाही आजवर मी. तरी चाललीस. बरोबर आहे तुमचं, सगळं दिलत, पण बापाचं प्रेम कधीच देऊ शकला नाही. मला पैसे, गाड्या, हे सगळं मला कधी नकोच होतं. मला फक्त तुमचं थोडंसं प्रेम हवं होतं. तुमची मुलगी म्हणून समाजात मान हवा होता. माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारा एक बाप हवा होता मला. पण ते सुख काही मला कधीच मिळू शकलं नाही. आणि जर का तुला हवं असलेलं बापाचं हक्काचं प्रेम तुला मिळालं तर